सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा. पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. नमस्कार, लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते. नाशिक भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने नाशिक येथे काळाराम मंदिर कोनशिला व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून काळाराम मंदिर सत्याग्रहींना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे होते. या प्रसंगी गांगुर्डे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सांगितले की नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 5-5.5 वर्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वाखाली लढला गेला असून या समतेच्या लढ्यात अनेक सत्याग्रहींनी आपले योगदान दिले आहे. त्यांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी नाशिक येथे भव्य सत्याग्रही स्मारक उभारण्याची मागणी राज्य सरकारकडे गांगुर्डे यांनी केली. या प्रसंगी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, रियल नॅशनल पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमश्री विजयराज पगारे, नाशिक शहराध्यक्ष मुकुंद काळे, समाजभूषण सुभाष बोराडे, जिल्हा नेते विनोद भाऊ जाधव, नाशिक रोड जयंती अध्यक्ष आकाश भालेराव, जिल्हा नेते भारतजी मस्ते, जिल्हा नेते दिलीपजी पगारे, जिल्हा नेते किशोर भाऊ गांगुर्डे, जिल्हा नेते सुनीलभाई यशवंते, जिल्हा नेते गोटीरामजी पवार, सामाजिक कार्यकर्ते संजयजी भालेराव, सामाजिक कार्यकर्ते ताराचंदीजी काळे, महिला आघाडीच्या नेत्या विमलताई तडवी, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तर पाहत रहा फक्त लक्षतारा न्यूज चॅनल. आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. आजच चॅनलला सबस्क्राईब करा